राज्याच्या महसूल विभागाचे पुण्यात 2 दिवसीय कार्यशाळा सुरू आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे या कार्यशाळेला उपस्थित होते। तर या कार्यक्रमाचा समारोप राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे। दरम्यान बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद देखील साधला। यावेळी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेबद्दल सरकार याकडे गंभीर्याने पाहत असून योग्य ती कारवाई होईल असा विश्वास दाखवला। दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल में जो घटना है वो बहुत दुर्दैवी है। सारे लोगों पे कार्रवाई होनी चाहिए। जो डॉक्टर्स है जिनने ऐसे गलत व्यवहार किए हैं और जो सेवा देनी थी नहीं दी है, उसकी वजह से मृत्यु हो गया है। ये बहुत गंभीर घटना है। माननीय मुख्यमंत्री जी ने दखल ली है और इस पर कड़ी कार्रवाई होगी। चाहे तो पुलिस की कार्रवाई होगी, चाहे तो प्रशासन की कार्रवाई होगी, लेकिन इस प्रकार की घटना कोई भी सरकार सहन नहीं करेगी। हम सहन नहीं करेंगे। निश्चित रूप से इस पर कार्रवाई होगी। तर संजय राऊत यांना आम्ही सिरियस घेत नाही, त्यांना रोज नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, भाजप हेच दिसतात, यांनाच ते दिवसभर शिव्या देत असतात, त्यांना विस्मरणाचा आजार झाला असल्याचे देखील म्हणत संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला। आहे 51% मतं घेण्यासाठी लागणारा बूथवर शक्ती तयार करतो, त्याकरता आमचा कॅडर काम करतं। जर पक्षात आपल्या माहिती कोणी नेता येत असेल तर एकमेकांची चर्चा करायला हवी होती, मात्र दंगेकरांना घेताना अशी चर्चा झाली होती। थोडा याच्यामध्ये ही गोष्ट खरी आहे की तिन्ही लोकांनी चर्चा करून काही महायुतीमध्ये पक्षप्रवेश करायचा निर्णय झाला होता, पण काही ठिकाणी चर्चा झाली, काही ठिकाणी झाली नाही आहे। चर्चा व्हायला पाहिजे होती, काही ठिकाणी झाली आहे, काही ठिकाणी झाली नाही आहे। पण आता आम्ही निर्णय घेतो आहे पुन्हा चर्चा करून की महायुतीला डॅमेज करणारे काँग्रेस आणि उबाटा आणि तिकडे शरद पवार साहेबांकडले जे महायुतीला उद्या डॅमेज करू शकतात असे लीडर्स महायुतीमध्ये येऊ नये। तुम्ही संजय राऊतांना एवढं सिरियस का घेता मला कळत नाही। मी सांगितलं संजय राऊत साहेबांना मोदी नावांचा, भाजपाच्या नावांचा, देवेंद्र फडणवीसच्या नावाचा पंडुरोग झाला आहे आणि तो पंडुरोग काही निघत नाही। त्यामुळे तुम्ही वारंवार नाव घेता। त्यांना आजार झाला आहे, मोदीजींच्या नावाचा आजार झाला आहे, त्यांना भाजपच्या नावाचा आजार झाला आहे, त्यांना फडणवीस साहेबांच्या नावाचा आजार झाला आहे आणि तो जो आजार आहे तो कधीच निघत नाही। पंडुरोग ज्याला म्हणतो। या महाराष्ट्रात पंडुरोग बघितला का आपण? तो पंडुरोग म्हणजे तो विस्मृती किंवा काही ना काही असा आजार असतो की तो आजार माणसाचं स्वास्थ्य खराब करतं आणि त्यामुळं संजय राऊत साहेबांना दिवसभरात 50 वेळा मोदीजी, 50 वेळा देवेंद्रजी, 50 वेळा भाजप, त्याला दिवसभर तेच काम चालू आहे। त्यामुळं त्यांच्या आजाराकडे योग्य डॉक्टर लक्ष देतील, त्यांच्याकडे मोठे डॉक्टर आहेत, ते त्यांना दूर करतील। पण मला असं वाटतं संजय राऊताबद्दल जास्त मला विचार माझा त्या ठिकाणी वेळ घालवू नका अशी माझी